पाठ 3. लोभी मगर. एक नदी किनारी एक खूप मोठे जांभळाचे झाड होते. त्या झाडाला गोड जांभळे येत असत. त्या झाडावर एक माकड राहत होते. माकड रोज झाडावरची गोड जांभळे खात असे. झाड भलतेच गर्द होते. त्यामुळे माकडाला चांगलीच सावली मिळत असल्यामुळे त्याला उन्हाचा त्रास देखील होत नसे. एक दिवस एक मगर पोहत पोहत नदीजवळच्या झाडापर्यंत पोहोचली. मगर झाडाच्या पायथ्याशी सावलीत बसून राहिली हे माकडाने पाहिले. माकडाने मगरीसोबत गप्पा करून मैत्री केली. आपण या झाडावर राहतो हे देखील सांगितले व काही गोड जांभळेही खायला दिली. मगरीला गोड जांभळे खाऊन फार आनंद झाला. आता मगर रोज जांभळे खायला येऊ लागली. एक दिवस मगर माकडाला म्हणाले की आज मी माझ्या पत्नी व मुलांसाठी काही जांभळे घेऊन जाईन. माकडाने लगेचच काही गोड जांभळे तोडली आणि मगरीला दिली. मगर ती सर्व गोड जांभळे घेऊन घरी पोहोचली. सगळ्यांनी मिळून ती गोड व रसाळ जांभळे पोटभरून खाल्ली. जांभळे खाल्यानंतर मगरीच्या पत्नीच्या मनात असा विचार आला की जांभळे इतकी गोड आहेत, तर ही जांभळे खाणाऱ्या माकडाचे हृदय किती गोड असेल. म्हणून ती मगरीला म्हणाली, मला तुमच्या मित्राचे हृदय खायचे आहे. ते तुम्ही माझ्यासाठी व आपल्या मुलांसाठी आणा. दुसऱ्या दिवशी मगर त्या माकड मित्राकडे माकडाला गेली. मगरीने हाका मारल्या. माकड लगेच झाडाच्या फांदीवर येऊन बसले. माकडाने मगरीला त्याच्या आनंदाचे कारण विचारले. तर मगरीने माकडाला आमच्याकडे आज तू जेवायला चल असे आमंत्रण दिले. तू घरी आल्यावर मी तुला माझ्या सर्व कुटुंबाची ओळख करून देईन असे सांगितले. त्याच्या बोलण्याने माकडालाही खूप आनंद झाला. त्याने विचार केला की आपण दररोज ही जांभळे खाऊन कंटाळलो. आज काहीतरी नवीन पदार्थ खायला मिळेल. तो लगेच तयार झाला. पण माकडाला काही पोहता येत नव्हते म्हणून माकड मगरीच्या पाठीवर बसले. ते दोघे जण गप्पा मारत नदीतून पोहत जाऊ लागले. नदीच्या मध्यावर आल्यावर गप्पाच्या नादात मगरीने माकडाला घरी नेण्याचे कारण सांगून टाकले. पण माकड खूप हुशार व चाणाक्ष होता. माकड अजिबात घाबरला नाही. उलट तो मगरीला म्हणाला, अरेच्या मित्रा, मी तर माझे हृदय झाडावरच सुरक्षित ठेवले आहे. हे ऐकून मगर पुन्हा माकडाला झाडाजवळ घेऊन जाते. झाडावर पोहोचल्यावर माकडाने पटकन झाडावर उडी मारली आणि म्हणाला, अरे वेड्या, मी जर माझे हृदय झाडावर ठेवले असते तर मी जिवंत कसा राहिलो असतो. हे उत्तर ऐकून मगर ओशाळलेल्या मनाने परत जाते व माकड स्वतःचे प्राण वाचले म्हणून सुटकेचा निश्वास सोडते.